नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत कुरकुरीत बटाटा भजी. आणि हे भजी खूप सुंदर होतात, कुरकुरीत लागतात आणि तेलसुद्धा कमी पितात, असे खूप तेलकट होत नाही. चला तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी एक बटाटा सोलून घेतलेला आहे. तुम्हाला सालीसकट घ्यायचं असेल तरी चालेल. असे पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत त्याचे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी स्लाइस करून घेते. अशा पद्धतीने पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत. खूप जाडसुद्धा ठेवायचे नाही आहेत आणि खूप पातळसुद्धा करायचे नाही आहेत. अशा पद्धतीने तुमचे स्लाइस झाले पाहिजेत. आता आपण तो बटाटा जो स्लाइस केलेला आहे त्याला आपण धुवून घेऊया. आता आपला बटाटा आपण धुवून घेऊन त्याला आपण एक साफ कपड्यावर थोडंसं पुसून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे पीठ आपण बनवू बेसन पीठ जो तो पातळ होणार नाही. जेणेकरून आपण कसं बटाटे धुतो आणि पाण्यात ठेवून देतो, मग त्याच्याने आपण बटाटे घेताना बटाट्याचे भजी बनवताना जेव्हा आपण बटाटे घेतो त्याच्यातून स्लाइस आणि मग पिठामध्ये बुडवून मग तळतो, मग त्याच्यामध्ये काय होतं, ते पाणी बटाट्याला असतो, त्याच्यामुळे पीठ आपला पातळ होतं. आता आपण बॅटर तयार करून घेऊया बटाटा भजी तळण्यासाठी. त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे मी बेसन. थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे, थोडी हळद घेतली आहे. जास्त तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता, नाही घेतली तरी चालेल. थोडं लसूण, मिरची आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. चिली फ्लेक्स तुम्हाला जर टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. मी फक्त हे छान दिसण्यासाठी टाकते, ते ऑप्शनल आहे. तर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि पिंच ऑफ खाण्याचा सोडा, थोडासा, एकदम थोडा. आणि आपण चांगल्या पद्धतीने तो आता हळूहळू थोडं पाणी टाकत पीठ भिजवून घेऊया. आता आपला बॅटर जो आहे भज्यांचा तो तयार करून घेऊया. थोडं पिठामध्ये पाणी टाकत आपण बॅटर तयार करून घेऊया. जास्त एकदाच खूप पाणी ओतायचं नाही. आणि हा पीठ आपण जेव्हा बनवत जातो, आपण बॅटर जेव्हा बनवतोय ना, तेव्हा तो हळूहळू आपण फेटत घ्यायचा. जितका चांगलं फेटू तेवढा तो हलकं होईल आणि तेलसुद्धा कमी पिणार आणि आपली भजी खूप सुंदर कुरकुरीत लागणार. जितका चांगला फेटू तितकं आपलं तेलसुद्धा पिणार नाही आणि बटाटे टम असे फुगतील. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने फेटत आहे. थोडं पाणी घेत आपण बॅटर तयार करूया. ह्या भज्यांची टेस्ट खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा करून पहा. जेव्हा तुम्ही करून पाहतील ना तेव्हा तुम्हाला समजेल किती छान लागते याची टेस्ट. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी एकीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेलसुद्धा आपलं आता गरम झालेलं आहे. त्यातलं मी थोडंसं तेल आहे ते मी आपल्या बॅटरमध्ये घेतलेलं आहे. गरम तेल आहे तो, जेणेकरून आपले भजी आहेत ना ते तेल पण जास्त पिणार नाही आणि कुरकुरीत व्हायला मदत होणार. एक छोटीशी टिप होती ही. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी तो जो तेल आपल्या बॅटरमध्ये टाकलेला आहे तो मिक्स करून घेतला आहे. मिक्स करून झालं की आपण भजी तळायला सुरुवात करूया. चला तर आपण भजी तळून घेऊया. अशा पद्धतीने पिठामध्ये बुडवायचं आणि आपलं बटाटा तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. बटाटे भजी पाहू शकता. पहा कसे टम असे फुगतायत ना. तुम्ही जेव्हा घरी करतील ना तुमचे पण भजी असेच टम फुगतील आणि कुरकुरीत सुद्धा होतील.
आणि तेलसुद्धा जास्त पिणार नाही. पण हां, जर तुम्ही गॅस एकदम कमी ठेवलीत तर तुमचे बटाटे भजीत तेल पितील, आणि एकदम हाय फ्लेमवर ठेवले तर वरून तुमचे बटाटे भजी लाल होतील आणि आतून कच्चे राहतील. त्यासाठी लो फ्लेम पण नाही ठेवायची आणि हाय फ्लेम पण नाही ठेवायची. तेल कडकडीत गरम झालं की मीडियम फ्लेमवर आपले बटाटे भजी तळून घ्यायचे. आपलं तेल थंड नाही पाहिजे. जर थोडं जरी थंड झालं की आपले बटाटे भजी तेल पिणार आणि नरमसुद्धा पडणार. तुम्ही पाहू शकता कसे मस्त टम फुगलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत. बघा, तुम्ही पाहू शकता तुम्ही. आता आपले भजी तयार झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. चांगलं आपलं तेल निथळून द्यायचं आणि मग काढायचं. अशाच पद्धतीने आपण दुसरे राहिलेले भजीसुद्धा तळून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग दिसत आहेत. आणि ते बघा तुम्ही, तेलकटसुद्धा नाही आहेत आणि टम फुगलेले आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. किती छान दिसत आहेत ना. तर तुम्ही करून पाहतील ना माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी. थँक्यू. आणि हां, अशाच चांगल्या नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हां, कमेंटसुद्धा करा. पहा किती छान झालेला आहे. आतमध्ये पण फुगलेला आहे, तो पूर्ण टम फुगलेला आहे. तुम्ही पहा.